हॅलो एव्हरीवन, आय होप यू गाईज आर डुईंग वेल. सो काल आपल्या MPSC कंबाईनची ॲड आली आहे आणि टोटल वॅकन्सीज आहेत 282. सो आता याच्यासोबत काय करायला पाहिजे हे म्हणजे असं झालं की बिग डील लागत. आणि मेन म्हणजे STIमध्ये एकही जागा ओपनसाठी नाही आहे. म्हणजे आम्ही एवढ्या दिवसांपासून जे काही करतो आहे ते चुकीचं आहे हे आयोगाने सिद्ध केलं या ठिकाणी. आणि आता एक काम कोणासाठी चांगलं झालेलं आहे तर ते फक्त क्लासेसवाल्यांसाठी, की त्यांना आता ते मोकळे झाले की त्यांचे कोर्सेस विकायला, टेस्ट सिरीज विकायला. आणि ते आता एक गोष्ट म्हणजे एक वाक्य सर्वजण सांगणार, असं बोलणार तुम्हाला की 100% याच्यामध्ये जागा वाढवणार, एवढ्या जागा येतील तेवढ्या जागा येतील. यांना कसं माहीत असतं आयोगाचं की एवढ्या जागा येतील तेवढ्या. मागच्या वेळेस पण त्यांनी हेच सांगितलं की एवढ्या जागा येणार आहेत तेवढ्या जागा येणार आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये काहीच जागा ॲड झालेल्या नव्हत्या. आणि यावेळेस पण तसंच होणार आहे. आणि तरी पण थोड्याफार जागा वाढल्या तरी जास्त करून किती वाढतील काय वाढतील हे आपण एक अंदाज लावू शकतो. त्याच दृष्टिकोनातून आपण आपला अभ्यास सुरू करायचा. तर मी सुरुवातीला इथे मी एक टार्गेट सेट करून घेतलं की मला याच्यामध्ये कुठपर्यंत किती दिवसामध्ये काय कवर करायचं आहे. तर मला MPSCच्या जी राज्यसेवेची एक्झाम आहे तर तोपर्यंत मला 3 रिव्हिजन करायच्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातूनच मी माझा स्टडी प्लॅनिंग केलेली आहे. आणि आता प्लॅनिंग झाल्यानंतर मी क्वेश्चन पेपर बघत आहे की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कोणत्या टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, कोणते टॉपिक आपल्याला हे करायचे निग्लेक्ट करायचे तर ते त्याच्यामधून कळतं. तर सुरुवातीला मी इथं माझी डेली जी काय असेल, कोणते सब्जेक्ट मला अगोदर घ्यायचेत काय घ्यायचे तर मी तेच शेड्यूल. आणि खूप वेळा काय होतं की आपल्याकडून प्लॅनिंग फॉलो होत नाही किंवा मग आपल्याकडनं ते डेली टार्गेट आपले कंप्लीट होत नाही. तर त्याच्यामुळं आपण अजून निगेटिव्ह याच्यामध्ये जातो की आपल्याकडून होत नाही आहे तर कसं होईल काय होईल. तर या गोष्टीमध्ये न पडता तुम्ही तुमच्याकडून जेवढं जास्त होईल तेवढं जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण की एखाद्या वेळेस काय होतं की एखादा दिवस आपला जास्त प्रोडक्टिव्ह असतो त्यामुळे आपण जास्त अभ्यास करतो, जेवढं टार्गेट असेल त्याच्यापेक्षा थोडं जास्त करतो. किंवा एखाद्या वेळेस काय होतं की जेवढं आपण टार्गेट ठेवलेलं असतं त्याच्यापेक्षा कमी अभ्यास होतो. तर हे मॅनेज होऊन जातं. ॲट द एंड तुम्हाला सिलेबस कवर करायचा आहे, तुम्हाला सगळंच काही त्याच्यामध्ये वाचत बसायचं नाही आहे. तर त्यामुळं तुम्ही डेली जरी तुमचं टार्गेट नाही झालं तरी नेक्स्ट डेला तुम्ही ते पूर्ण करा. आणि असं करून करून तुम्ही तुमचा सिलेबस कवर करा. तरी इथे मी MPSCच्या वेबसाईटवर जाऊन पेपर डाउनलोड करून म्हणजे एक व्यवस्थित ॲनालिसिस केलं. आणि जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत तर ते मी एका पेजवरती लिहून घेतले की मला काय काय करायचं आहे याच्यामध्ये. आणि जे काही मोस्ट इम्पॉर्टंट असेल की ज्याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत तर असे मी हायलाईट करून त्यांना जास्त वेळेस रिवाईज करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या दृष्टिकोनातूनच प्लॅनिंग वगैरे केलेली आहे. जसं की हिस्ट्रीमध्ये आपल्याला कंपल्सरी काय करायचं आहे तर आता जास्त करून मध्ययुगीन जो कालखंड आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आपल्याला खूप सारे दिसत आहे. त्यानंतर विजयनगर साम्राज्य याच्यावरती पण 2-3 वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर साहित्यामध्ये लिटरेचरमध्ये जे काही मध्यकालीन युगीन जे काही घडलेले आहेत साहित्यामध्ये तर त्याच्यामध्ये पण आपल्याला विचारलेलं आहे कोणते बुक्स कोणी लिहिलेले वगैरे. त्यानंतर झालं 1857चा उठाव, त्याच्यावरती पण म्हणजे कोणी उठाव केला, काय केलं, कसं, त्याच्यामध्ये जे काही घडामोडी आहेत तर ते पण एक विचारलेलं आहे. त्यानंतर गांधी युगामधील ज्या घटना आहे त्यामध्ये महिलांचं योगदान काय जे असेल तर त्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन दिसतो. त्याच्यानंतर आपली जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे तर एज्युकेशनवरती पण आपल्याला कंटिन्यू क्वेश्चन दिसत आहे. मागच्या वर्षी पण होता, त्याच्या मागच्या वर्षी पण होता. म्हणजे ज्या काही शिक्षण समित्या असतील किंवा एज्युकेशन पॉलिसी असतील तर ते आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर मुघल कालखंड, त्यानंतर सुलतानशाही आणि गव्हर्नर जनरल जे की त्यांनी जे काही विधाने वगैरे केलेले असतील किंवा कोणी काय म्हटलेलं, कोणी काय वाक्य तर ते आपल्याला खूप जास्त विचारताना दिसतं या काळामध्ये. कारण की 2-3 आता ह्याची कंटिन्यू एक्झाम झाल्या, 2-3 पेपर हे मागचे तर त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरलवरती क्वेश्चन होताच की त्यांनी जे काही फॉरेनर व्यक्ती असतील किंवा गव्हर्नर जनरल असतील त्यांनी जे काही विधाने वगैरे केलेले असते तर त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसतात. त्यानंतर जिओग्राफीमध्ये आपल्याला दिसतं की आता जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट यांचे कंबाईंड क्वेश्चन आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये जसं की काय असेल, वातावरणातील काही जे समस्या असतील त्याच्यावरती, शेतीबद्दल काही जे समस्या असतील त्याच्यावरती, त्याच्यानंतर वस्ती वगैरे ज्या काही आपल्याला वस्ती हा जो प्रकार आहे तो मानवी भूगोलामध्ये येतो तर त्याच्यामध्ये पण त्याच्यामधले क्वेश्चन आपल्याला दिसत आहे. तर ते पण आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण राज्यसेवेमध्ये एन्व्हायरमेंट प्लस जिओग्राफी या दोन्ही
चा कंबाईन करून आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ज्या काही शेतीविषयक योजना असतील महाराष्ट्र सरकारच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तर आपल्याला ते विचारतात. त्यानंतर खडक प्रणाली, जनगणनावरती आपल्याला खूप जास्त क्वेश्चन आलेले दिसतात. त्यानंतर नदी प्रणाली, जल प्रणाली, त्यानंतर करंट अफेअर रिलेटेड जर काहीतरी असेल त्याच्यामध्ये जिओग्राफीबद्दल तर ते आपल्याला विचारण्यात येतं. त्यानंतर मिनरल्स असतील किंवा वने असतील याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसतात. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला काय विचारण्यात येतं तर पंचवार्षिक योजना असेल त्याच्यामध्ये आपल्याला 10वी, 11वी, 12वी आणि ज्या पहिल्या 2 योजना आहे तर त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये जे काही शाश्वत विकास आणि ते 11 आणि 12मध्ये दिलेलं आहे त्याची थीम जी आहे ती आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्या रिलेटेडच म्हणजे आपल्या सिलेबसमध्येच ती लाईन दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेवढं कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानंतर फिमेल म्हणजे महिलांबद्दल काही ज्या योजना असतील किंवा एज्युकेशन पॉलिसी असेल, लिटरसी रेट जो काही असेल तर तो आपल्याला ते एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पॉवर्टीवरती आपल्याला नेहमी क्वेश्चन दिसतो, त्यामुळे आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर ज्या काही महिलांबद्दल योजना असतील करंट अफेअरमध्ये जे काही रिलेटेड असतील तर ते आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. आणि सायन्समध्ये आपल्याला काही ठराविक टॉपिक दिलेला आहे तर त्याच्यामध्येच म्हणजे काय झालेलं आहे आता जो ट्रेंड आहे तर तो फक्त तेच टॉपिक आहेत परंतु डीपमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारता आहे. म्हणजे काही न्यूमेरिकल्स असतील काय असतील तर तेच टॉपिक आहेत आपल्याला फक्त थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जाऊन विचारत आहे आता सायन्समध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे कोणते टॉपिक आहे तर ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल, त्यानंतर साऊंड आहे, त्याच्यानंतर लाईट, एक्सरे, UV रेज, IR, अल्फा, बीटा, गॅमा हे जे आहेत याच्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत जसं की ॲक्सेलरेशन, वेलोसिटी, स्पीड ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्या आपल्याला न्यूमरिकल्स येताना दिसत आहेत तर आपण याच्यावरती फोकस करण्याची गरज आहे. त्यानंतर बॉटनीमध्ये आपल्याला प्लांट किंगडम असेल याच्यावरती एखादा क्वेश्चन त्यानंतर किंगडम ॲनिमलिया, त्यानंतर बोन्स, केमिकल रिॲक्शन, मेटलॉइड, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असेल त्यांच्याबद्दल तर ते आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण एलिमेंट्सबद्दल पण आपल्याला खूप सारं विचारण्यात येतं. त्यानंतर केमिकल रिॲक्शन असेल किंवा त्याच्यात जे टाईप्स असतील त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसत आहेत. त्यानंतर पॉलिटीमध्ये म्हटलं तर पॉलिटीमध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं जास्त काही विचारण्यात येतं राज्यसेवेमध्ये. त्यामध्ये कॅग असेल, जे काही चीफ कमिशनर असतील किंवा सेंट्रलमध्ये जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असेल त्यांची निवडणूक वगैरे कशी काय त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात. त्यानंतर कॅग, त्यानंतर खटले, राष्ट्रपती आणि घटना दुरुस्ती निवडणूक आयोग याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसतात. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे जे काही वैशिष्ट्य आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डीपमध्ये त्यांचा काय मिनिंग होतो तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन दिसतात. आणि नेक्स्ट म्हणजे करंट अफेअर. तर करंट अफेअरबद्दल आपल्याला खूप हे होतं की काय विचारण्यात येईल, कसं काय कव्हर करायचं, कारण खूप सारं करंट अफेअर असतं. तर त्याच्यामध्ये पण एक रिपीटेडली थीम आपल्याला दिसते क्वेश्चन पेपरमध्ये की कशावरती क्वेश्चन जास्त विचारताय, कोणते एकदम म्हणजे त्याच्यावरतीच रिपीटेडली ते क्वेश्चन विचारताय. म्हणजे आपल्याला हे कळतं की थीम प्रत्येक वेळेस 30 रिपीट होते. म्हणजे त्याच्यामुळे एक चौकट आपली करंट अफेअरची ठरते. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघण्यात येतं की जे काही महत्त्वाच्या व्यक्ती आहे म्हणजे त्या महत्त्वाच्या व्यक्तींची डेथ झालेली असेल, अपॉइंटमेंट झालेली असेल किंवा काही पुरस्कार वगैरे भेटलेले असतील तर याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसतात. त्यानंतर वेगवेगळे इंडेक्सेस असतील तर त्या इंडेक्सेसवरती पण आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर गेम्स, स्पोर्ट्स, इंटरनॅशनली ज्या काही इम्पॉर्टंट घडामोडी झालेल्या असतील, मग स्पेस मिशन असेल एखादं किंवा परिषदा असतील, वेगवेगळे ऑपरेशन्स असतील, त्यानंतर महत्त्वाच्या ज्या काही स्कीम्स असतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, महाराष्ट्राच्या असतील, तास डेली करंट अफेअर आणि 4 तास जे काही असेल माझं ते सब्जेक्ट वाईज असेल. त्यानंतर 2 तास मी PYQ असेल किंवा मग दुसऱ्या अदर जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन सॉल्विंगसाठी देणार आहे. तर म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जेवढे जास्त आपण क्वेश्चन सॉल्व करू तेवढी आपली मेमराईज करण्याची जी कॅपॅसिटी ती जास्त होत चालती. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करा. आणि आता इथे मी माझा व्लॉग एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.